बघा अश्विनी लेव नेवाली संघ थोडंसं आता आम्हालाही कठोर निर्णय घ्यावा लागला कारण तरी आपण पाहतो लॉट्सप्रमाणे मॅच नव्हती पण मागे पुढे झाली पण त्यावरती उशीर झाला म्हणून 2 धावाची पॅनल्टी असेल तुमच्यासाठी. नेवाली संघ अक्षय लक्षात ठेवा 2 बॉलची पॅनल्टी आमच्या डिक्लेअरमध्ये आहे पण आमची या ठिकाणी लेट मार्क सांगतो 2 धावांची पॅनल्टी दिली 2 चेंडूची देत नाही आहेत. ऐका जर टायमांचा चला पंच मॅच चालू करा. बघा खुरमबाई यांनी क्लिअरली सांगितलंय कारण प्रत्येक सामना सुरक्षित व्हावा प्रत्येक मॅच व्हावी म्हणून हा निर्णय खुरमबाईंनी घेतलाय. काली आपण पाहतोय योगेश आपण होता टायमाची पण पॅनल्टी आपण प्रत्येकाला दिले त्याच्यामुळे आपण प्लीज करून सगळ्या गोष्टी समजून घ्यायचेत. पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये चेंडू क्रॅकिंग शॉट चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे रस मिळतील 4 इथे आला चौकार. आपण पाहतोय तयार राहायचे. तर जरूर आपण पाहतोय धोत्रे संघ आणि शिव 11 शहीद भगतसिंग मराठे वडवली संघ आपण यानंतर तयार राहायचे. मिडल इनिंगला आपल्या मध्यंतरामध्ये आपला टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे. मिडल इनिंगला 5 षटकाच्या समाप्तीनंतर मॅच बॉल आलेला आहे. मॅजिक फोटो स्टुडिओ रवी पेरणे साहेब यांच्याकडून आपण पाहतो प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक असेल. या रविदादा पेरणे आपण या ठिकाणी असेल तर आपण व्यासपीठावरती यायचं आपलं मनापासून हार्दिक स्वागत. ज्यांनी या स्पर्धेचे बॅनर्स बनवलेत आपण पाहतो ज्यांनी पॅम्पलेट बनवला आहे ते रविदादा पेरणे या ठिकाणी उपस्थित आहे. या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. झेल होतं झेल या ठिकाणी ड्रॉप झालंय. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता गणेश आपण पाहतोय गणेश पाटील हा आक्रमक फलंदाज KPL मध्ये पण त्याला खेळताना पाहिलं होतं. एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. सागर डोले पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतोय समोर गणेश. इथे रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न दुधाची तलवार चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. चांगला चेंडू कमबॅक पाहिलं गेलं. तीन चेंडू आणि 6 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती लागले गेल्यात. सागर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या चेंडू होती चौकार जरूर खाला त्यानंतर सुंदर चेंडू
अफलातून पुन्हा एकदा आपण पाहतो इनस्विंग चेंडू पाहिला गेला पडल्यानंतर किसीचा चेंडू वलन घेताना दिसला. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. बघा नेवाले आणि धामोतेवरून जे वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी असतील त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. सिंगल या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल 7 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. कमबॅक पाहिला जाईल. पहिला चेंडू होती चौकार आला होता हरेश. त्यानंतर पाहिलं गेलं रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न तिथे डॉट चेंडू खेळता त्यानंतर सुरेख चेंडू इनस्विंगचा आपण पाहिला गेला. एकदा शरीरवेदक चेंडू एक धाव या ठिकाणी जरूर घेण्याचा प्रयत्न लेग बायची एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. पहिलं षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं समाप्त होत आहे. त्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बिनबाद 8 अशी सावध सुरुवात केले हरीश मोरे यांच्या प्रथमेश धामोते बी या संघाने. तर अक्षय गायकवाड गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये 8 धावा खर्च झाले. दुसरं पॉवर प्लेचं षटक अक्षय गायकवाड बघ ग्रीन पट्ट्यावरती बसले. आता पट्टे सोडा दे. आपण आतमध्ये बसलात पट्टा सोडा दो. तुझ्या बाजूच्या माणसांना आवाज येत असेल तर बघ नाही तर धरा कानाला. जरूर आपण पाहतो चांगला चेंडू होता. इकडे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फंबल पाहायला मिळाले. चेंडूचा पाठला सुरेख लॉंग स्टॉपच्या डिसिजन झाला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर आपण पाहतोय तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 3 धावा आपण पाहतो या ठिकाणी घेण्यात आल्यात. नितीन आपण पाहतो या अगोदर पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू लेग बाईची धाव आली होती त्यामुळे स्ट्राईक रोटेट झाली होती. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अक्षयचा पहिला चेंडू सुरेख होता पण त्यानंतर एसटीच्या पाठीवर थोडीशी गडबड आपण पाहायला मिळाली. इथे फसला क्षेत्ररक्षक फसला. स्लिपमध्ये जो लॉंग शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक होता. चेंडू पडल्यानंतर त्याला वाटलं चेंडू कुठेतरी एस टी रक्षक जवळ जाईल पण इथे चेंडू काढला गेला. तो गल्ली आणि सेकंड स्लिपच्या मधून चेंडू सीमारेषे पलीकडे थर्डमॅन झोनमध्ये आलेला हा चौकार. जर हा क्षेत्ररक्षक हल्ला नसता हरेश हा चेंडू सुरेख हातामध्ये असता या त्याची झेली पकडली असती पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी पुन्हा एकदा गोलंदाजच्या माथ्यावरती. धावसंख्या स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अक्षयचा पुढचा चेंडू इथे आपण पाहतोय समोर उडवला चेंडूला. तो आपण पाहतोय नो चेंडू पंचाने घोषित केले. यानंतर असेल उघडा डोले पहा नीट पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. 2 धावा या ठिकाणी जॉईंट होतात. धावसंख्या स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. फ्रीटचा चेंडू स्टेप आउट केले पद्धतीने दाखवले पायाची हालचाल चेंडू पाठवला लॉंग ऑफ फ्रीजन मध्ये सीमा रेषा पार. रस मिळतीचा इथे आला एक सुंदर नजाकत भरा षटकार.
आनंद या ठिकाणी घेतात. बघा बरेच आमचे मित्रपरिवार या ठिकाणी आहेत. या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. तर या ठिकाणी आपण पाहतोय इथे सर कॅच घेतले का चेक करायचे. ओके. रोटेट रोटेट. येस 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 येस. वन बाउन्स. ओके. नॉट आउट आहे. सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावर डीप कव्हर इजर मध्ये चेंडू क्रॅकिंग शॉट अफलातून देखना मादक सौंदर्य दाखवत असताना नितीनच्या बॅटमधून आला हा बेहतरीन चौकार. जा पाणी घेऊन जा. पाणी पाहिजे असेल तर घेऊन जा लगेच. बघा मैदानावरती आणखीन एक रूल्स आहे. मैदानावरती तंबाखू गोवा गुटखा तंबाखू खाल्लेला पदार्थ खिशामध्ये की अथवा खाताना आढळला म्हणजे खाताना जर दिसला हातामध्ये दिसला तर त्या खेळाडूसाठी पेनल्टी असेल संघासाठी पेनल्टी असेल आणि अशा खेळाडूला त्या मॅचमधून बाद केलं जाईल. हा कडक नियम आहे. त्याच्यामुळे मैदानावरती कोणी तंबाखू गोवा गुटखा तंबाखू खाताना दिसता कामा नये. दारू पण नाही. पंचांना आढळून आलं तर अशा खेळाडूला त्या टीममधून लगेच बाहेर काढलं जाईल आणि प्लस संघाला पॅनल्टी दिली जाईल. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे आपण पाहतो लक्ष द्यायचे. चला एकतीस धावा स्कोर कार्ड होती. थोडंसं आयोजकांचा कॉल चालू आहे त्याच्यामुळे आम्ही थोडं थांबलोय. इथे खराब क्षेत्ररक्षण. लेझी क्रिकेट ज्याला म्हटलं जाईल. कोणताही आपण पाहतो चेंडूवरती लक्ष नाहीये. सरळ दोन पायाच्या वेगामधून चेंडू निघून गेला. धावसंख्या 35 या आकड्यावरती अक्षय विचार करत असतील. सागर योगेश नाना सगळे विचार करतात काय घडलं इथे. आणि त्यानंतर बघा स्ट्राईक रोटेट झाली. गणेशच्या बॅटमधून चेंडू निघाला लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये सीमारेषा पार 20 स्टेप मध्ये आलेला हा बेहतरीन षटकार. की 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
पुन्हा एकदा सागर तयार गणेशसाठी. स्लोवार ओरपिच तिथं पुन्हा एकदा शतरक्षक तो तयार. 1 बाउंड चेंडू या ठिकाणी उचलला जातो. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 42 या आकड्यावरती. मित्रांनो ही स्पर्धा समाप्त होताच या मैदानावरती आपण पाहणार आहोत विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 134व्या जयंती दिनानिमित्ताने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 9 तारखेला सायंकाळी 6:30 वाजता धमाकेदार आणि एक सुंदर नियोजन आयोजनामध्ये तुम्हाला ती ट्रॉफी पाहावयास मिळेल. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये. शतरक्षक अक्षय चेंडू परत पोहोचलाय आणि झेल ड्रॉप जीवदान दिलंय पुन्हा एकदा नितीनला, ज्याच्या बॅटमधून धावा येतात. 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी घेण्यात आल्या. धावसंख्या स्कोर कार्ड 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आणि त्यानंतर आपण याच मैदानावरती एक दमदार ट्रॉफी फकणार आहोत. दमदार ट्रॉफी अर्थात आमदार चषक 2025. इथे चांगला चेंडू कमबॅक केलंय. पाहिलं होतं सागरने लगातार 3 चेंडू सुरेख फेकले होते पण ती 7 काय लाभली नाही. चांगला चेंडू. रोहित नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात रवाना झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड 45. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. मित्रांनो बघा ॲड आपल्याकडे नवीन जरूर आलेली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये मित्र परिवार आयोजित शादाबाई नजे पुरस्कृत अर्थात फ्रेंड्स ग्रुप म्हटलं गेलं तर मित्र परिवार शादाबाई नजे पुरस्कृत आयोजित आमदार चषक 2025 ही भव्य दिव्य स्पर्धा डे नाईट स्वरूपाची स्पर्धा आपण पाहणार आहोत. या स्पर्धेसाठी जो कालावधी आहे दिनांक आहे सोमवार दिनांक 27 एप्रिल 2025 ते शुक्रवार दिनांक 2 मे 2025 या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. मित्रांनो भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2025 आपण पाहणार आहोत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, सुंदर ट्रॉफी द्वितीय 50,000 रुपये, सुंदर ट्रॉफी तृतीय चतुर्थ आणि 5वा क्रमांक आपण पाहतोय प्रत्येकी 25,000 रुपये व आकर्षक ट्रॉफीज. धावसंख्या पाहतो स्कोर कार्ड या ठिकाणी पाहिलं गेलं. तो थोडंसं आपण पाहतो चेंजेस आहे मित्रांनो. आमदार चषक 2025 ही स्पर्धा प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय चतुर्थ आणि 5वा क्रमांक यामधील तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 30,000 रुपये आणि 5वे क्रमांक हे आपण पाहतो 25,000 रुपये. प्रवेश फी असेल कर्जत ग्रामीण 14,000 आणि इतर ग्रामीण ओपन 15,000 रुपये असेल. या स्पर्धेमध्ये 40 संघांना प्रवेश दिला जाईल. ॲडव्हान्स 5,000 रुपये दिल्याशिवाय संघ गृहीत धरला जाणार नाही. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी, पंचाचा नियम अंतिम असेल आणि एखादा संघ आला नाही त्या जागी दुसरा संघ खेळवला जाईल. कारण या स्पर्धेमध्ये खास जे इतर वैयक्तिक पारितोषिक आहेत मित्रांनो, उत्कृष्ट फलंदाज यासाठी आपण पाहतो सायकल आहे, उत्कृष्ट गोलंदाजसाठी सायकल आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कूलर आहे आणि प्रथमच या दामतच्या मैदानावरती आपण पाहतोय मालिकावीरसाठी 2 व्हीलर अर्थात बाईक असणारे.
तर स्पर्धेचा कालावधी लक्षात ठेवा मित्रांनो, 27 एप्रिल 2025 ते शुक्रवार दिनांक 2 मे 2025 या स्पर्धेसाठी संपर्क साधायचा आहे. राजेंद्र भोईर, खुराम नजे आणि मी स्वतः संदीप गायकवाड. जरूर या स्पर्धेसाठी आपण यायचं आहे. आणि पाहतो चौकार आहे का षटकार आहे सर? 4 धावा आहेत. बघा दादा प्लीज, सर्व तिकडे जे आहेत खेळाडू प्लीज आपण सांगा जरा. ओके षटकार आहे. 6 धावा, कारण आम्ही पाहिलं गेलं पंचायती थांबले होते. समोर एक खेळाडू समोर उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं 4 धावा आहेत, त्याच्यामुळे पंचही थोडे थांबले गेले. प्लीज चेक करूया चला आपण. आता दूध का दूध पाणी का पाणी चेक केलं जाईल. चला इथे चला चेक करा. ओके चेक केलं जाईल. चार धावा आहे सर. चौकार आहे मित्रांनो. क्रिकेटला खऱ्या अर्थाने गृहीत धरणारे आपण पाहतो 4 धावा आहेत. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 52. चौकार घेतला. ओके ना आहेत ना, लाईव्ह आहे, कॅमेरा क्लिअरिटी क्वालिटी MTC लाईव्हच्या माध्यमातून क्लिअरिटी आपण पाहिली गेली. पुन्हा आता स्टेपआउट करायचा प्रयत्न केला होता, फुल मारण्याचा प्रयत्न केला होता, अनसक्सेसफुल जरूर झाला, पण एक धाव या ठिकाणी थांबू शकला नाहीये. धावसंख्या 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. यानंतर तयार राहायचंय. नरेंद्र गोमारे पुरस्कृत शिव 11 शहीद भगतसिंग मराठे वडवली संघ विपक्ष स्वर्गीय मंगेश दादा स्मृती 11 धोत्रे संघ आपण तयार राहायचे. दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी. त्या स्पर्धेचा नियम आहे, जो परत संघ प्रवेश फी या ठिकाणी पूर्णपणे जमा करत नाही तो परत टॉस उडवला जात नाही. म्हणून दोन्ही संघाचे कॅप्टनला विनंती करतो, या आपण इथे प्रवेश आपला पूर्णपणे निश्चित करा आणि त्यानंतर टॉस केला जाणार आहे. त्यामुळे आपण ओव्हर संपण्याच्या अगोदर या आपला प्रवेश या ठिकाणी आमच्याकडे निश्चित करा, त्यानंतर टॉस केला जाईल. दोन्ही संघाला विनंती असेल आपण या ठिकाणी यायचे. बघा दविली संघाचे काही खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. जरूर या मैदानावरती ते खेळताना दिसणार आहेत. एक सुंदर समालोचक आहे रवी घाटे. सध्या कामानिमित्त ते माईक सोडलं. त्यांच्यासोबत दविली एक्सप्रेस बबलू, त्यानंतर रायझिंग स्टार दविलीचा आपण पाहतोय तेजस भवारे त्या ठिकाणी आहे, मॅचचा आनंद घेतात. तर राहुल राणे आपण पाहतो नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे. राहुल असा खेळाडू दादा, जेव्हा एक चेंडू 4 धावा, एक चेंडू 6 धावा, एक चेंडू 5 धावाची गरज असेल ना, राहुलच्या बॅटमध्ये तो मोठा फटका जरूर येत असतो. तो लक्की चाम आहे आपण पाहतो या ठिकाणी.
या ठिकाणी पाहतोय हा फसवा चेंडू पाहिला गेला, चेंडू हवेमध्ये आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज योगेश डोले या स्पर्धेचे संयोजक आयोजक आमच्या फ्रेंड्स ग्रुपमधील एक मेंबर आम्ही पाहतोय, आमचा मित्र एक समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. माघारीला राहुल एक फसवा चेंडू आपण पाहतो, स्लोवार आपण पाहिला गेला. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 54 आकड्यावरती आहे. शेवटचा अंतिम षटक योगेश ढोले आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. राहुलला चेंडू समजला नाही, चेंडू कशा प्रकारे असं वाटतं कोणता रेडर, लेफ्ट रेडर होता राईटी होता, कुठून रेड मारली तेच समजलं नाही, याला बाद केलं. तोरपे चेंडू डिफेन्सचा कबारीचा मध्ये क्रॅकिंग शॉट, सुरेख फटका, गॅप मधून चेंडू ढकलला गेला, चेंडू जातो सीमारेषे पलीकडे, रस फिरतील 4, इथे आला चौकार. सुंदर झेल, विकेटचं पतन, आणखीन एक झटका, हरीश माघारी परततोय. प्रथमेश बिधामोते संघाला दिला जातोय या षटकामध्ये आणखीन एक झटका. फलंदाज एक पाहतो क्वालिटी वाईज फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. दामोते संघाकडून आपण पाहतोय दीपक. दीपक आमचे सर्वांचे लाडके तात्या मैदानावरती रवाना झालेत. गव्हर्नमेंट सर्वंट आहेत ते, गव्हर्नमेंट सर्वंट आहेत तात्या. स्ट्राईकला असतील. योगेश डोले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज, राऊंड ऑफ विकेट गोलंदाजी मार्कवरती आलेत. दीपकसाठी पुढचा चेंडू, चांगला चेंडू, फसवा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय आणि इथे फलंदाज बाद होतोय. तात्याही माघारी आलेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय यश, नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहणार आहोत. 58 या धावसंख्येवरती आणखीन एक झटका. कधी कधी जरूर हायवेवरती उभा असतो ना बबलू, आता टेम्पूचे काही जे हॉर्न आहेत अलग प्रकारचे एन्जॉय देतात कधी कधी, काय कल्पेश, मजा येते. आत्ताच आम्ही एका स्पर्धेसाठी गेलो होतो आणि तिथे मी जाताना हॉर्न दिल चुराया तूने हॉर्न टेम्पोवाला वाजवत होता. सूर्य कसं उभारतोय, कर्कश आवाज नाही आहे, सुंदर आवाज आपण पाहतो, म्हणजे पुढे जी गाडी असेल तोही ऐकत बसेल, ओरडणार नाही. योगेश पुन्हा एकदा तयार, ब्रेक लावलं त्यांनी सध्या तरी आपण पाहतोय. इथे खराब बघा, डॉट चेंडू फेकला होता योगेशने. 22 आपण धावा पाहायला जातात, 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. धावसंख्या स्कोर कार्ड 60 या आकड्यावरती, 12च्या सरासरी रे. 60 धावा धावफलकावतील, 61 धावांचं लक्ष, 2 धावा पॅनल्टी, 62 63 धावांचं लक्ष असेल. ते अश्विन 11 नेवाली संघाला तो पारितोषिक आपण पाहतोय, सॉरी धावा संख्या ते बनवायला लागतील. आणि इकडे पाहिलं गेलं तर या दोन्ही संघाचे कॅप्टन 62 धावा झाले, 63 धावांचं लक्ष असेल. चला धोत्रे संघाचा कर्णधार चला तिथून या जरा. आता दामोते संघाचे खेळाडू आता खाली उतरा तिथून. आपण आरेश, समीर, आता त्यांना खेळाडूंना बसवून द्या. ओके, चला
नरेंद्र गोमारे पुरस्कृत शिव 11 शहीद भगतसिंग मराठे वडवली संघ आपण या ठिकाणी पाहतोय. कॅप्टन या ठिकाणी आहे. त्यानंतर आपण स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघ. कॅप्टन प्लीज आपण लगेच टॉस साठी यायचे, वेळ घेऊ नका. वैभव शाहनवाज नजे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. अक्षय अक्षय प्लीज इथे 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 या. इथे चेंडू चॉईसला. धोत्रे संघ प्लीज आपण लगेच टॉससाठी यायचे. धोत्रे संघाचा कर्णधार बघा, जरी लॉट्स मागे पुढे झाले असतील पण जो वेळ आहे त्या वेळेला आपण पाहतो, महत्त्व देतो आहे. जरी एखादी मॅच कॅन्सल झाली असती तुम्हाला त्या वेळेला खेळावंच लागलं असतं. त्यामुळे आपण प्रत्येक संघाला तर ताकीद असेल, आपल्याला जी वेळ दिली त्या वेळेवरती आपण हजर राहणं आहे. आणि मॅच आपल्याला अगोदर सांगितलं आहे का मॅच तुमची या टायमाला होणार आहे, आपण मागे पुढे केले याचा कॉल प्रत्येकाला सकाळी राजेश सर यांनी वैयक्तिक मेसेज पण केला आहे आणि तुम्हाला कॉल पण केला आहे. त्यामुळे आपण इथे या ठिकाणी उपस्थित आहे. धोत्रे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. या तो वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. सुरुवात खराब चेंडूने या ठिकाणी झाले. 63 धावांचा पाठलाग करायचा आपण पाहतोय. 13+ धावा प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचं आहे. 13 धावा प्रति षटक गरज असेल. हलक्या हाताने कट केलाय. कॅप मधून चेंडू गल्लीमधून चेंडू काढला. थर्ड मॅन झोन मध्ये शत्रुरक्षक चेंडूचा पाठलाग करतो. भाग मिल्का भाग या ठिकाणी पाहिलं चेंडू जमिनीला गरगलत गुदगुल्या करत पोहोचला सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. आणि इथे सुरेख झेल फलंदाज या ठिकाणी होतो बाद. या अगोदर चौकार जरूर आता. पहिला चेंडू खराब, त्यानंतर चौकार. टिक फॉर टॅग जशा तसे उत्तर. नितीन विरले एक आक्रमक गोलंदाज आहे, त्यांनी केलेलं सुरेख काम. आपण सुबेन या सुबियान सगळे आपण पाहतोय.
खेळताना दिसतील या मैदानावरती. वंडाऊनला मैदानावरती बघा रवी पेरणे यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा पारितोषिक होतं. पहिला विकेट तर आपण पाहतोय या ठिकाणी. चला आकाश या, आपण वेळ घेऊ नका टॉससाठी या. आकाश या इथे उभं राहा, टॉस करून घेऊया. चांगला चेंडू पुन्हा एकदा नितीन सुरेख चेंडू टाकत असताना 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. नवसंख्या स्कोर काढा जाऊन पोहोचली ती 6 आकड्यावरती. आणि टॉस या ठिकाणी आपण पाहतोय नरेंद्र गोमारे पुरस्कृत शिव 11 शहीद भगतसिंग मराठी वडवली संघ आपण पाहतो टॉस या ठिकाणी जिंकलाय. आणि जरूर त्यांचा डिसिजन समजेल आम्हाला. आणि आपण पाहतोय काय डिसिजन असेल तर जरूर आपण सांगूया स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघाला. शंकर हिलाल आपण पाहतो मॅचचा आनंद घेतात. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अनुश्रा 11 आपण पाहतोय धोत्रे संघ विपक्ष शिव 11 हा संघ मराठी वडवली हा संघ खेळताना दिसेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक ज्याप्रमाणे अक्षयने आपण पाहतो 8 धावेचं टाकलं होतं, सागरने 8 धावेचं टाकलं होतं. त्यानंतर आपण पाहतो इथे 6 धावा आल्यात, 63 धावा बनवायच्या आहेत. त्याच्यामुळे अजूनही आपण पाहतोय 57 धावा या ठिकाणी येणाऱ्या 24 चेंडूमध्ये पटकावे लागतील. 4 षटकं अजूनही बाकी आहेत. आमचे शाही सर खऱ्या अर्थाने मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. मयूर आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट. चांगला चेंडू डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. जुना खेळाडू म्हणून डावखुरा आताचा खेळाडू बरीच वर्ष आपण पाहिलं गेलं शंकर हिलाल याची बॅटिंग आपण पाहिले गेले. आज कोलारे गावात कोचिंगचं काम करतात ते. दुसरा चेंडू गोलंदाज मयूरचा पुढचा चेंडू धुरूवर आपण पाहतो. धुरूवर चेंडू या ठिकाणी पाहिलं गेलं. डॉट चेंडू फलंदाजाला काही चेंडू समजला नाहीये. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. सेकंड लाईन आपण पाहतो त्या ठिकाणी चप्पलसाठी असणारे आणि खऱ्या अर्थाने हा दुसरा चेंडू पण पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. गोलंदाज तयार आहे. 33 धावाचा पाठलाग करताना फलंदाज तयार.
इथे अजून पाहतोय दूरवर दूरवर आपण राहतोय बॅट्समनच्या दूरवर चेंडू राहतोय. कोणताही हात खोलण्याचा मौका देत नाही, रूम देत नाही, जागा देत नाहीये, हात खोलण्याचा मौका देत नाही, जणू काय बांधून ठेवलंय या ठिकाणी फलंदाजाला. शहानवाज साहेब म्हणतात कधी चौकार षटकार येणार ते पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. चाचा मजा घेतात या ठिकाणी. पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या साईडनी पुढचा चेंडू आपण पाहतो मयूरचा. समोर 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 चेंडू दिलाय, समोर निघून जातोय, समोर निघून जातोय. बॅट आणि चेंडूचा टायमिंग जुळत नाही, सूत्र जुळत नाही, समीकरण जुळत नाही. जणू काय पाहतोय बॅट्समनने या चेंडूवरती फारकत तलाक घेतले का संबंध जुळत नाहीयेत. 4 चेंडू आपण पाहतोय कशा प्रकारे टाकले जातात. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. इथे सुरेख, इथे टायमिंग लागला, परफेक्ट या ठिकाणी बसलाय चेंडू. 1 बाउन्स सीमारेषा पार. डिक बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू झालाय फरार. रन्स मिळतील 4. नंतर बोलूया डीजे तांडे. इलेव्हन शहीद भगत सिंग क्रिकेट संघ मराठी वडवली संघ टॉस या ठिकाणी जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नरेंद्र गोमारे श्री 11चे जे पॅकर असतात त्यांच्या छोट्या मुलं शिवच्या नावाने हा संघ मराठी वडवली संघ खेळेल. या ठिकाणी पाहायला गेलं षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. अजूनही आपण पाहतो विजयासाठी 49 धावांची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू आणि 49 धावांची गरज. हे मैदान असं आहे काल 18 चेंडू 62 धावा पण चेस झाल्यात. या मैदानावरती काही होऊ शकतं. या मैदानावरती 5 षटकामध्ये 89 धावा चेस झालेल्या आहेत. त्यामुळे या मैदानावरती आम्ही 2 षटकामध्ये 45 धावा चेस होताना पहिले स्वतः साक्षात्कार योगेश ढोले या 2 षटकामध्ये 45 धावा चेस होताना पाहायला गेल्यात. आज हवा थांबलेली आहे. काल जर पाहिलं गेलं वातावरण पूर्ण बिघडलं होतं, हवामान पूर्णपणे फिरलं होतं, पण सध्या तरी जी शांत वातावरण आहे तिथे एखादा फलंदाज आपण पाहतो अश्विन 11 नेवाली संघाचा अग्रेसर झाला. ते येणारे 18 चेंडू 49 धावा एक मोठं षटक सामन्याचं चित्र पालटू शकत आहे. आणि एक काही स्लो स्कोर या डाऊन स्कोरचं षटक जर पडलं तर इथे वातावरण टाईट होईल. गरमी वाढलेली आहे, कसं काय होणार हे ऐकूया. आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज आपण पाहतोय नितीन विर्ले. रायझिंग स्टार खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं कर्जत टेनिस क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंमध्ये ज्याचं नाव घेतलं जातंय, जो KPL मध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होता तो नितीन विर्ले. आपण पाहतो कल्पेश, हे सगळे धामोतेचे खेळाडू आहेत. आणि आपण पाहिलं गेलं इथेही चांगलं कामगिरी करतो. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला आहे. 17 चेंडू आणि 49 धावांची गरज. कायदा आपण पाहिलं गेलं इथे दोन्हीकडून आपण पाहतो बघा, जे नेवारी संघाला पाहिजे होतं ते झालं, पण दोन्हीकडे म्हणजे घातक ठरलं असतं ते सागरला. ज्या सागरला स्ट्राईक द्यायची होती त्या सागरसाठी घातक ठरत होतं. बाय 22 एक्स्ट्रा धाव फलकावरती घेतली जाईल. नदीमबाई यांच्याकडून पारितोषिक आहे. या धावा जर कव्हर केल्या नेवाली संघाने तर नदीमबाई यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे चांगला फटका वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये प्रयत्न सुरेख केले होते पण चेंडू जाऊन पोहोचलाय तो सीमारेषा पार. 6 धावेसाठी आलेला हा महत्वपूर्ण शोक
होतं 6 धावा षटकार या ठिकाणी आलाय. तर 42 धावा अजूनही गरज आहे. 42 42 धावांची अजूनही गरज. मॅच मध्ये सांगितलं या मैदानावरती काही होऊ शकतंय, फक्त टायमिंग नशीब आणि लक त्याला म्हटलं जातं ते पाठीशी पाहिजे. पुढचा चेंडू नितीनचा. इथे शरीर भेदक चेंडू होता, थोडासा बाउन्स होऊन शरीरमध्ये आला चेंडू. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली आहे. एका धावेवरती थांबावं लागेल. एका धाव्याने स्कोर कडे अग्रेसर होतं. अजूनही पाहिलं गेलं 41 धावांची गरज आहे. 22 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती येतं. 41 धावांची गरज विजयासाठी असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. नितीनचा हा तिसरा षटक खूप महत्वपूर्ण षटक असेल. पुढचा चेंडू असेल. इथे डायरेक्ट हिट लागला. आता डायरेक्ट हिट लागला. या अगोदर पाहिलं होतं चेंडू लागत नव्हता, पण इथे नेम धरून चेंडू फेकला. फलंदाज होता धावचित. मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा. बोला पुणे या ठिकाणी पाहतोय. 2 धावा या ठिकाणी आले. तर आपण पाहतो तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 24 या धावसंख्येवरती. अजूनही 12 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. व 12 चेंडू 39 धावा. विचार केला तर या षटकात 20 मारा, दुसऱ्या षटकात 19 ठेवा, की या षटकात 19 मारा, दुसऱ्या षटकात 20 ठेवा. 12 चेंडू आणि 39 धावांची गरज. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. चौथं षटक बघूया कशा प्रकारे असेल. तोपर्यंत संधी पुन्हा एकदा देऊया आमच्या ढी. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी घेण्यात आले. तर 39 धावांची गरज असताना आता 11 चेंडू आणि 38 धावांची गरज. सागर आणि त्याच्या जोडीला आकाश. आता सागरला जिम्मेदारी खांद्यावरती घ्यावी लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी धुरा सांभाळली आज नेवाली संघाला विचार करावे लागेल. जे झेल ड्रॉप झाले, जिथं मिसफील्ड झाली, त्या आगाऊ धावा डोक्यावरती पडल्या गेल्या. त्याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं असेल. काही येणारा जी स्पर्धा आहे नेवालीकर, ती तुमच्या घरची स्पर्धा असणार आहे. त्याच्यामुळे त्या स्पर्धेमध्ये चांगलं काम करण्यासाठी इथे हे काम होणं सुरक्षित असेल. इथे पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये होता. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. सागर माघार येईल. एक हार्ड हिटरची गरज असेल आता नेवाली संघाला, कारण येणारे चेंडू शिल्लक राहिलेत ते 10 आणि विजयासाठी 38 म्हणजे 3.8 प्रति चेंडू धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. विचार केला तर 20च्या सरासरीने ॲव्हरेज पाहिजे आपण पाहिलं गेलं ओव्हर 20 जसा पकडला जाईल त्या पद्धतीने धावा बनवायचे. आता 10 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज.
धोत्रे संघाचा कॅप्टन आला असेल तर या आकाश दादा आला असेल तर पाठवून द्या आमच्याकडे. आणि शानवाजबाई नदीमबाई म्हटलं गेलं ही स्पर्धा म्हटलं गेले ब्रदर्स फ्रेंड्स ग्रुप. कोण पॅकर नाही, कोण आयोजक नाही, कोण नियोजन नाही, कोण नाही आहे. सर्व मित्र बनून म्हणून सर्व धर्म समभाव. संविधान रक्षक प्रति म्हणून स्पर्धा म्हटली गेली. ते ब्रदर्स आपण पाहतोय या ठिकाणी स्पर्धा ब्रदरच्या नावाने या ठिकाणी पाहिली गेली. या दरम्यान फलंदाज पाहतोय चुकीच्या पद्धतीने कॉल होता. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धाव बाद होतोय. क्रॅकिंग होता. एक धाव या ठिकाणी होती, चुकीचा पद्धतीचा कॉल आपण पाहिला गेला. रॅपिड शॉट होता, चेंडू पोहोचला होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. एका धावेवरती समाधान मानणं गरजेचं होतं, पण ही धाव घेण्याचा मोह या नावावर आला नाहीये आणि इथे फलंदाज धाव बाद होतोय. हो देडीजे चांगला चेंडू, बाटन चेंडूचा सॉल्व होत नाही. आपण या ठिकाणी पाहतोय अतिरिक्त धाव या ठिकाणी घेतली जाईल. गॅपमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पॅडल करण्याचा प्रयत्न केला, त्याला ही क्रॅकिंग शॉट, चेंडू सीमारेषा पार, चेंडू झालाय फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुलेचा चेंडू होता आपण पाहिलं गेलं. एक धाव या ठिकाणी घेण्यात आले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? एकाच धावावरती समाधान मिळाले. एका धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती अजूनही 32 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक येते 6 चेंडू 32 धावा. म्हणजे इथे प्रत्येक चेंडू पहिले 5 चेंडू तर सीमारेषा पार झाडायला लागतील, षटकार ठोकावे लागतील. जे इथे पाहतो क्षेत्ररक्षक आहे. पाहिलं गेलं आपण पाहिलं गेलं जिथे
चांगली सुरुवात झाली होती. आपण पाहतो सुरुवात चांगली होती, केली होती सुरुवात. 18 चेंडू आणि 49 धावांची गरज होती. तिथूनही मॅच हातामध्ये आली असती. एखादा फलंदाज आपण पाहतो मैदानावरती टिकला असता, राहिला असता, तर मॅच आपण पाहतोय करता आली असती. इथे पाहतोय आपण 4 धावा या ठिकाणी होतील. राहुल आणि गणेश दोघे आक्रमक खेळाडू आहेत. आक्रमक क्षेत्ररक्षक, चेहरा जरी लहान असेल पण दोघेही आक्रमक क्षेत्ररक्षक म्हणून गणले जातात. त्यांच्याही मधून चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. एक बाईची धाव आपण पाहतो. पंच हरेश यांचा निर्णयाला एक बाईची धाव या ठिकाणी घेतली जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पंचांच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय आकाश रसल. या आपण आकाश